नमस्ते एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग. मी आहे नेहा अँड मी रिसेंटली माझी ही जर्नी स्टार्ट केली आहे. यात माझ्या फ्रेंड्सनी मला खूप सपोर्ट केला आहे, तर मी त्यांना आधी थँक्यू बोलेल. आणि हा व्लॉग मी वटपौर्णिमानिमित्त शूट केलेला आहे. सो मी मॉर्निंगला लवकर उठली आणि हेअर वॉश वगैरे करून घेतला. तसं प्रिपरेशन रात्रीच स्टार्ट झालेलं. ॲज यू कॅन सी, इथे माझी साडी प्रेस करत आहेत माझे हजबंड. ते प्लीट्स बनवत होते माझ्या साडीचे. नंतर मी रेडी झाले, साडी वगैरे वेअर केली आणि इथे ते माझे प्लीट्स बनवत होते. तसं ते नेहमी खूप छान प्लीट्स बनवतात, पण ह्या वेळेला त्यांना जमतच नव्हतं बिकॉज ती काठापदराची साडी होती, म्हणून ती जमत नव्हती. इथे मी चेक करत होते की आमचा व्हिडिओ बरोबर कॅप्चर होतो आहे का नाही, आम्ही बरोबर दिसतो आहे का नाही. तसं मी आधी हा अँगल घेतलेला. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं बिकॉज मी फर्स्ट टाईम हा व्हिडिओ घेत होती, म्हणून मला समजत नव्हतं की मी कुठला अँगल घेऊ. त्यानंतर मी माझ्याकडे जेवढ्या नथ आहेत त्या सर्व मी ट्राय करत होती. मी कुठली वाली नथ माझ्यावर छान दिसेल किंवा कुठली वाली नथ ह्या साडीवर जाईल. सो फायनली मी ही वाली चूज केली आणि ही वाली वेअर केली नथ. नंतर मी ऑफिस लॉग इन केलं. आज वटपौर्णिमा होती म्हणून मी आज वर्क फ्रॉम होम घेतलेलं आणि ऑफिसचं वर्क करून घेतलं थोडंफार. त्यानंतर माझी जी डेली स्क्रम मीटिंग असते ती मी आधी फिनिश करून घेतली. माझं ऑफिस रिलेटेड काम करून घेतलं. त्यानंतर आम्ही खाली सोसायटीमध्ये गेलेलो आमच्या, जिथे वडाचं झाड आहे. ॲक्च्युली आमचे दादा, चिनू आणि पिल्लू येणार होते, बट त्यांना थोडासा लेट होत होता. तर आम्ही विचार केला की आम्ही आधी जाऊ आणि थोडे फार व्हिडिओज अँड फोटोज घेऊ. सो हे काही व्हिडिओ आहे जे आम्ही बनवले खाली गेलेलो होतो तेव्हा. थोड्या वेळाच्या नंतर दादा, चिनू त्यांनी आले आणि परत आम्ही खाली गेलेलो पूजेसाठी आणि पूजा स्टार्ट केली. ही आहे माझी आरतीची प्लेट आणि त्यानंतर आम्ही मस्त अशी छान पूजा करून घेतली. त्यानंतर मला ह्या काकू भेटल्या जे आमच्या नेबर आहेत. मी त्यांच्याशी गप्पा मारत होती. मग त्यानंतर आम्ही वडाच्या झाडाला हा धागा बांधून 7 फेरे घेतले आणि अशा प्रकारे मी माझी वटपौर्णिमेची पूजा पूर्ण केली. असं बोलतात वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जर वडाच्या झाडाची पूजा केली अँड हा धागा बांधून 7 फेरे घेतले तर आपल्याला तोच हजबंड 7 जन्मासाठी भेटतो. तर मी प्रे केलं त्यासाठी. मग आम्ही घरी रिटर्न आलो आणि साबुदाणा खिचडी खाल्ली आणि ऑफिस केलं. सो असा होता माझा वटपौर्णिमेचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.